भूत चैत्र प्रदोषच्या दिवशी शिवलिंगावर ह्या वस्तू अर्पण करा, भाग्य उजळेल. चैत्र महिन्यातील प्रदोष व्रताच्या दिवशी शिवलिंगावर तिळाचा अभिषेक करावा. असे मानले जाते की शिवलिंगाला तिळाचा अभिषेक केल्याने भक्त सर्व पापांपासून मुक्त होतो आणि जीवनात सुख प्राप्त होते. प्रदोष हा एक शुभ प्रसंग आहे. या दिवशी भगवान शिवांना प्रसन्न करण्यासाठी शिवलिंगाला लाल चंदनाचा लेप लावावा. असे मानले जाते की ह्या उपायाने कुंडलीतील सूर्य बलवान होतो, ज्यामुळे व्यक्तीचा मान आणि प्रतिष्ठा वाढते आणि प्रलंबित कामे पूर्ण होतात. अनेक प्रयत्न करूनही पैसा टिकत नसेल तर प्रदोष व्रताच्या दिवशी शिवलिंगाला कच्च्या तांदूळाचा अभिषेक करावा. असे मानले जाते की असे केल्याने आर्थिक लाभाची शक्यता निर्माण होते आणि जीवनात पैशाची कमतरता कधीच भासत नाही. प्रदोष व्रतादरम्यान शिवलिंगाला गहू आणि धोत्राचा अभिषेक करावा. पूजेदरम्यान जीवनात सुख आणि शांतीसाठी भगवान शिवांची प्रार्थना करावी. धार्मिक मान्यतेनुसार हा उपाय केल्याने संतती प्राप्ती होते आणि भगवान शिवांचा आशीर्वादही मिळतो. जे लोक शनीच्या दह्या, साडेसाती किंवा मासिक पाळीच्या अति रक्तस्रावाच्या प्रभावाखाली आहेत, त्यांनी प्रदोष व्रताच्या दिवशी उपाय केले पाहिजे. यावर उपाय म्हणून प्रदोष व्रताच्या दिवशी भगवान शिव आणि त्यांचे वाहन नंदी यांची विशेष प्रार्थना करावी. संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावा. शिवलिंगाला पाणी अर्पण करताना त्यात थोडे काळे तीळ टाकावेत. शनिदेवाच्या कोपापासून सुटका मिळते आणि प्रलंबित कामे पूर्ण होऊ लागतात. जे भूत प्रदोषच्या दिवशी व्रत करतात किंवा उपवास करत नाही, त्यांनी आपल्या कुटुंबाच्या कल्याणासाठी विधिवत भगवान शंकरांची पूजा करावी. महिलांनी माता पार्वतीची पूजा करावी आणि सौभाग्याची वस्तू गरजू महिलांना दान करावे. असे केल्याने तुमच्या कुटुंबात आनंद राहतो आणि तुम्ही नेहमी भाग्यवान राहता. भूत प्रदोषच्या शुभ मुहूर्तावर भूतग्रहाशी संबंधित वस्तूचे दान करणे अत्यंत शुभ मानले जाते आणि असे केल्याने शिवांच्या कृपेसोबत तुमच्या कुंडलीतील भूतग्रहही मजबूत होतो. भूत प्रदोषच्या दिवशी हिरव्या भाज्या, मूग डाळ दान करावे किंवा गायीला खाऊ घालावी. असे केल्याने तुम्हाला आत्मसमाधानही मिळेल आणि शिवांचा आशीर्वादही प्राप्त होईल. जर तुमच्या कुंडलीत चंद्र कमजोर असेल किंवा तुम्हाला वारंवार मासिक तणाव जाणवत असेल तर या दिवशी हे उपाय करणे फायदेशीर ठरते. चंद्रदोष दूर करण्यासाठी प्रदोष व्रताच्या दिवशी पूजेच्या वेळी शिवलिंगावर कच्च्या गायीचे दूध अर्पण करावे. दूध अर्पण करताना ओम सोम सोमाय नमः ह्या मंत्राचा जप करावा. यामुळे मानसिक ताण कमी होतो, मन शांत राहते आणि कुंडलीतील चंद्र अधिक बलवान होऊन शुभ फळ देऊ लागतो. जर तुमच्या वैवाहिक जीवनात कटुता असेल, छोट्या छोट्या गोष्टीवरून भांडणे होत असतील किंवा लग्नाला सतत विलंब होत असेल तर प्रदोष काळात काही उपाय करणे फायदेशीर ठरू शकते. तर प्रदोष काळात भगवान शिव आणि देवी पार्वती यांना कच्च्या धाग्याने किंवा मौलीने एकत्र बांधावे आणि देवी पार्वतीला सौंदर्य प्रसादाने अर्पण करावे. या दिवशी शिवलिंगाला उपसाचा रस लावणे देखील अत्यंत शुभ मानले जाते आणि यामुळे प्रेम वाढते आणि शुक्र ग्रह बलवान होतो, ज्यामुळे भौतिक सुखसोयी वाढतात आणि वैवाहिक जीवनात गोडवा येतो. जर तुम्ही बऱ्याच काळापासून आर्थिक अडचणींचा सामना करत असाल किंवा कर्जाच्या ओझ्याखाली दबलेले असाल तर गरिबी दूर करण्यासाठी प्रदोष दिवस ही सर्वोत्तम संधी आहे. यावर उपाय म्हणून प्रदोष व्रताच्या दिवशी शिवलिंगावर तांदूळ अर्पण करावे. तांदळाचा एकही दाणा तुटलेला नाही याची खात्री करावी. भगवान शिवांना केवळ अख्खे आणि स्वच्छ तांदळाचे दाणेच अर्पण करावे. यामुळे घरातील गरिबी दूर होते, उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतात आणि व्यक्ती कर्जातून मुक्त होतो. तर शनिदोष आणि साडेसातीचा प्रभाव कमी करण्यासाठी उपाय. तर ज्यांना शनीची दह्या, साडेसाती किंवा जास्त रक्तस्रावाचा त्रास होत आहे त्यांनी प्रदोष नक्कीच करावा. काय करावे? भगवान शिव आणि त्यांचे वाहन नंदी यांची विशेष पूजा करावी. संध्याकाळी
पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा. विशेष नैवेद्य शिवलिंगाला पाणी अर्पण करताना त्यात थोडे काळे तीळ टाकावे. शनिदेवाच्या कोपापासून मुक्ती मिळते आणि प्रलंबित कामे पूर्ण होण्यास मदत होते. प्रदोष तिथीला विधिवत पूजन केल्याने महादेवासह हनुमान प्रसन्न होतात. प्रदोष व्रताच्या दिवशी पूजा करताना ओम ऐं ह्रीं हनुमते श्रीरामदूताय नमः ह्या मंत्राचा जप केल्याने आर्थिक समस्या दूर होते. नवग्रहातील शुक्र हा प्रभावशाली ग्रह आहे. कुंडलीतील शुक्र दोष असल्यास विवाहात अडथळे येतात. शुक्र बलवान होत विवाहातील अडथळे दूर करण्यासाठी प्रदोष व्रताच्या दिवशी पाण्यात मध आणि पांढरे तीळ टाकून महादेवाला अभिषेक करावा आणि दिवा लावून पूजा करावी. व्यवसायातील प्रगतीसाठी प्रदोष व्रताच्या दिवशी प्रदोष काळात 5 वेगवेगळ्या रंगाच्या रांगोळी घेऊन शिव मंदिरात जावे आणि त्या रंगांनी गोल फुलांच्या आकाराची रांगोळी काढावी. या रांगोळीच्या मध्यभागी तुपाचा दिवा लावावा आणि हात जोडून महादेवाला नमस्कार करावा. या उपायाने व्यवसायात वाढ होते. वैवाहिक जीवनात गोडवा वाढवण्यासाठी दह्यामध्ये मध मिसळून महादेवाला अर्पण करावे. शंकराला दही आणि मध अर्पण केल्याने वैवाहिक जीवनातील समस्या दूर होत नात्यात गोडवा वाढतो. प्रदोष व्रताच्या दिवशी चांदीच्या पात्रात गंगाजल, दूध, तांदूळ आणि बताशा टाकून सूर्यास्तानंतर चंद्राला अर्घ्य द्यावे. तसेच दूध आणि तांदळाची खीर बनवून गरीब लोकांना दान करावी. हा उपाय केल्याने जीवनात सुख शांती नांदते. हर हर महादेव. श्री शिवाय नमस्तुभ्यं. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ किंवा हर हर महादेव लिहायला विसरू नका.